नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी सरकारकडून देण्यात आलेली आहे खुशखबर. शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचे वाढीव अनुदान त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता वाटप करण्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सरकारी योजनांची, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना असतात, महिलांसाठी असतील किंवा इतरांसाठी म्हणजे सर्वांसाठी ज्या योजना काढण्यात येतात या सर्व योजनांची माहिती आपण पाहत असतो. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी वेळोवेळी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना याचीही माहिती अपडेट जाणून घेत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवल्यावर फायदाच होणार आहे. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय नेमका काय आहे. तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा GR जो आहे तो आलेला आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविका व मदतनीस जे आहेत त्यांचे मानधन सोबतच प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे. पुढे यामध्ये काय माहिती दिलेली आहे पाहूया. तर इथं पहा, शासन निर्णय जो झालेला आहे त्यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना त्याचबरोबर नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये इथं पाहू शकता 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. तर इथं पाहू शकता निधी जो आहे तो मंजूर करून इथं मान्यता मिळालेली आहे आणि यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक 7/4/2025 मधील विवरणपत्रानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी अशा प्रकारचे देखील आदेश यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देण्यात आलेले आहे. तर लवकरच हा जो निधी आहे तो वितरित करण्यात येईल आणि खात्यामध्ये रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करण्यात येईल. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी नक्कीच खुशखबर आहे. नोव्हेंबरचे मानधन व प्रोत्साहन भत्ता आता वाटप करण्यात येणार आहे.